रामकृष्ण हरी बोला, एकदा बोला सर्वांनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज 21 मे आहे आणि मला वाटतं दिंडीच्या कार्याचा प्रारंभ आमचे श्री केशव माऊली मोरे यांच्या निवासस्थानी आलो. त्यांना आपल्या शिक्षण महामंडळ पुणे कार्यालय इथून जी आपल्याला महाराणा प्रताप शाळेची 2 दिवसाच्या मुक्कामाची परवानगी मिळते, त्याची पत्र देण्याची व्यवस्था आणि त्याच्याकडून परवानगी मिळण्याची प्रोसेस ही सगळे आमचे केशव माऊली करतात. तो त्यांचा पाठपुरावाचाच भाग आहे आणि अतिशय आत्मीनं आपुलकीनं करण्याची ती फार मोठी जबाबदारी असते. आणि म्हणून मी आवर्जून त्यांना भेटायला इथं सेवापूर्ती म्हणजे शांताई बंगल्यामध्ये आलो आहे. आमच्यासोबत आमच्या माऊली पण आहेत आणि माझ्या मुलीचं जसं अपूर्व आहे ही पण अपूर्व आहे. माझा मुलगा आदित्य सोबत आहे. खूप छान बरं वाटलं. त्यांना मी दिंडीचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांची दिंडीपासून आपली जी जाहिरात सुरू झाली ही पहिली पावती 501 रुपयाची त्यांनी आपल्या स्वच्छेनं दिलेली आहे. त्यांनी सांगितलं माझ्याकडून 501 रुपयाची पावती सुरुवात करा. मी बोला सुरुवात अजून झालेली नाही तर तुमच्या शुभ हस्ते झाली काय हरकत नाही. त्यांनी मोठ्या मनानं अतिशय एका क्षणाचा विलंब न करता फार सुंदर सेवा. यालाच हे म्हणतात की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य गातली या भय नरकाचा नाही. जेव्हा सत्यकर्म उभं असतं तेव्हा भगवंताचं पाठपुरावा पाठिंबा हा असतो. दुसरं एक असं म्हणणं आहे की विठ्ठला केशवा पांडुरंगा पंढरनाथा सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ते अधिष्ठान असावे भगवंताचे. आमच्या केशव माऊलींच्या सगळ्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान आहे. त्यांचं उर्वरित जीवन सेवापूर्तीचं सेवानिवृत्तीचं जीवन अतिशय आरोग्यमय माऊलीमय जात आहे. त्यांच्या मिसेसचं पण दोघांचं सेवानिवृत्तीचं जीवन फार सुंदर चाललं आहे. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि एकदा का होईना गेट ऑफ इंडियापासून चालणं झालं तर ठीक आहे, अन्यथा आपली दिंडीची गाडी असतेच, त्या गाडीसोबत का होईना मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीचा सहवास करावा हीच माऊली चरणी प्रार्थना आहे. कारण मी सुद्धा गेट ऑफ इंडियापासून गाडीसोबत असतो, गाडीची व्यवस्था असते, सगळं नियोजन असतं, ते यथाशक्ती आपण करत असतो. माझा मुलगा आज माझ्या सोबतीला आहे. खूप छान धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद. येत आहे तुला काय 2 शब्द? बरं माझी आई बोला. बोल ना ताई. बरं तुम्ही बोला माऊली, तुम्ही बोला. ते बोलते. खूप छान वाटलं तुम्ही इथे येऊन. हां अशीच सेवा तुमच्या हातूनही घडो आणि आमच्या हातूनही घडो. नाही चांगलं आहे. ही तुमचीच दिंडी आहे आणि ही तुम्हाला पुढे न्यायची आहे. माऊलीच्या चरणी सुशीलाबाई मोरेंचं योगदान आपल्या दिंडीसाठी गेली 47 वर्षापासून चालू आहे. काही जरी अनेक दिंड्या निघाल्या, अनेक खटापोटी झाल्या, अनेक काय झालं तरी सुद्धा सुशीलाबाईंनी आमच्या दिंडीची कधीही साथ सोडली नाही आणि जीवात जीवाशीपर्यंत त्या कधीही सोडणार नाही. हा त्यांचा काय म्हणतात अधोरेखित शब्द आहे. तर तो त्यांच्या सहकार्याला आम्ही खूप खूप धन्यवाद. त्यांचेच बंधू हे केशव महाराज आहेत, ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात. खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण. तुमचं काय 2 वाक्य? हॅलो, हे चंद्रकांत कारंडे इतकं सहभागी करतात दिंडीला, दिंडी क्रमांक 24ला. आज मला जसं आठवत आहे त्यापासनं ते दिंडी त्यांच्या आई वडिलांनंतर त्यांनी 24 नंबरची दिंडी जे चालू जे केली त्यांना असं विठ्ठल पांडुरंगाने माऊलींनी असं बळ द्यावं, शाळेला अगदी स्पेशल सुट्टी द्यावी. मी तर म्हणतो या 1 महिन्याकरता त्यांनी स्पेशल सुट्टी देऊन त्यांना असं जे कार्य शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे घडव ही माऊली चरणी प्रार्थना. आणि यावर्षी अशी ग्वाही देतो गेट ऑफ इंडियाला आम्ही दोघंही 100% आणि प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही चालतच या, तुम्ही सोबत या. संध्याकाळी गाडीतून उतरल्यानंतर गाडीबरोबर पुढे जायचं आणि भाजी भाकरीला मदत करायची, भजनाला मदत करायची. म्हणजे कमीत कमी दिंडीचा प्रवास तरी राहील ना. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण.